जागतिक महिला दिनी केगाव विनायक येथील महिला बचत गटाच्या कार्यालयाचे माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन। शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनी उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक येथील महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख श्री माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला। माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी मार्गदर्शन करताना बचत गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व महिला बचत गटाच्या चांगल्या कार्याचे कौतुकही केले। पुढे ते म्हणाले की महिलांनी महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन केले म्हणून समाधान व्यक्त केले। तसेच आपण स्वतः कॅन्सर पेशंटला सतत आर्थिक मदत करत असतो, तसेच भविष्यात कोणालाही मदत लागल्यास आपण करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले। माझ्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे, आम्ही सर्व भाऊ मिळून एकत्र राहतो। मी माझ्या मुलीप्रमाणे माझ्या भावांच्या मुलींवर सुद्धा तेवढाच प्रेम करतो, कारण मुली मुलांपेक्षा आईवडिलांवर जास्त प्रेम करतात, त्यांची जास्त काळजी घेतात। प्रत्येकाने हे आचरण ठेवावे। आजकाल घराघरामध्ये पैसा इस्टेट यावरून भांडणे होतात व नाती तुटतात, असे घडायला नको। आपल्या सुनेला सुद्धा तिच्या आईवडिलांप्रमाणेच प्रेम द्यावे व घरात गोडवा निर्माण करावा, हा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला। यावेळी डॉक्टर हेमा वैशंपायन यांनी महिलांच्या आरोग्य व समस्या या विषयावर मार्गदर्शन केले व आजकालच्या फूडफास्टच्या जमान्यात मुलांना बाहेरचे अन्न देऊ नये, घरातच बनवलेले अन्न द्यावे व त्यांची शारीरिक क्षमता वाढवावी व महिलांनी स्वतःची व आपल्या घराच्या नातेवाईकांची काळजी घ्यावी। डॉक्टर अनिता कोळी यांनी महिलांचे कॅन्सर या आजारावर निदान व उपचार या विषयावर मार्गदर्शन केले। जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम व खेळ आयोजित केले होते व त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच कुमारी कीर्ती सुनील नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सेल्फी पॉईंटचे देखील आयोजन करण्यात आले होते। त्याचा फायदा सर्व महिलांनी आपापले फोटो काढून लाभ घेतला। तसेच सुरुवातीला आयोजकांनी माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या कार्यक्रमास उरण उपतालुका प्रमुख श्री जयवंत पाटील, केगाव विभाग प्रमुख श्री SK पुरो, केगाव सरपंच श्री जगजीवन नाईक, प्रमुख कार्यकर्ते प्रवीण म्हात्रे, सल्लागार श्री सुनील नाईक, उपसरपंच सौ योगिता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सौ भावना पाटील, सौ पूजा पाटील, सौ ज्योती पाटील, सौ ऋतिका पाटील, सौ रजनी पाटील, सौ वीणा नाईक, माजी सरपंच कविता पाटील, कार्यकर्ते व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आयोजन सल्लागार श्री सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ माधुरी प्रभू, उपाध्यक्षा सौ प्रज्ञा म्हात्रे, सचिव वर्षा अधिकारी व बचत गटांच्या सदस्यांनी केले होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण। व्यवसाय करायचा आहे, काय करायचं काय करू शासकीय आपण परिपूर्ण पूर्णता केलेली आहे। तो काय निरीक्षण ठेवून हा महत्वाचं ठेवून नाही केलं आपल्यासाठी महिला आणि आज तर महिलाच पुढे जातील। आपले आमदार साहेब, माजी आमदार साहेब यांना निर्णय द्यायचा आहे आणि दुसरा हार जो होईल तो आपले सरपंच साहेब यांना द्यायचा आहे। आणि इथे केगाव ग्रामपंचायतच्या मला वाटतं उपसरपंच पण आलेले आहेत, तर त्यांना तिसरा हार जाणार सुरू होऊ दे। बाई पण भारी देवा धावा तिथे तुम्ही हार करताय तोपर्यंत घेऊया। शिक्षण करायला होतं हा महिला बचत गटाला आपण कार्यालय प्लस त्यांचं काय व्यवसाय करायचा आहे, काय करायचं काय करू शासकीय आपण परिपूर्ण पूर्णता केलेली आहे। तो काय निरीक्षण ठेवून हा